यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 20 डिसेंबरला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीत आज ग्राउंड झालं। तर आज एका बॅचमध्ये किती मुलं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून रनिंगमध्ये किती मुलं पास केले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, ॲक्सिलेंटसाठी काय टाईम या ठिकाणी देण्यात आला होता 1600 मीटर रनिंगसाठी आणि सेकंड ग्रुपसाठी किती टाईम या ठिकाणी देण्यात आला होता आणि एका बॅचमध्ये किती मुलं रनिंगसाठी सोडतात आणि टोटल किती मुलं या ठिकाणी आज पास करण्यात आले होते। त्याचबरोबर काय काय मुलं या ठिकाणी चुका करत आहे, काय काय मुलं ॲक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा त्या ठिकाणी बाहेर केल्या जात आहे। तर कोणकोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, कागदपत्र कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस त्या ठिकाणी काय काय सुरुवातपासून शेवटपर्यंत आणि मुलांनी आज काय काय चुका केल्या होत्या, उंची किती घेत आहे, छाती किती घेत आहे, उंचीनुसार वजन त्या ठिकाणी किती घेतलं जात आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। 20 डिसेंबरला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। हा विद्यार्थी मित्रांनो, आज 20 डिसेंबरला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं आणि ज्या मुलांचं ग्राउंड झालं तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आज काय काय मुलांनी या ठिकाणी चुका केल्या होत्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। तर काय काय विद्यार्थ्यांना ते असं वाटलं की आपल्या हॉल तिकीटवर 20 डिसेंबर तारीख आहे तर ती मुलं सकाळी आली होती या ठिकाणी, तर आर्मीवाल्यांनी त्यांना डायरेक्ट घरी पाठवून दिलं। म्हणजे सांगायचं तेवढंच आर्मीची जी प्रोसेस आहे ही एक दिवस अगोदरपासून चालू झालेली राहते। ज्या मुलांचं ग्राउंड 20 डिसेंबरला झालं तर ते मुलं 19 डिसेंबरपासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। रात्री 9 वाजतापासून एंट्री दिला जात आहे। म्हणजे सांगायचं तेवढंच एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी भरतीची प्रोसेस होत आहे आर्मी भरतीची। तर एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे, ज्यांचं सुद्धा हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल तर एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवर यायचं आहे। तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 20 डिसेंबरला झालं तर ते मुलं 19 डिसेंबरला रात्री 9 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले आणि सर्वात अगोदर मुलांचे त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट आर्मीला चेक करत आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिलं जातं आणि हे 2 डॉक्युमेंट आणले नाही तर घरी पाठवले जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे 2 डॉक्युमेंट दाखवल्यानंतर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर फक्त मुलांना बसून ठेवलं जात आहे, 12 वाजेपर्यंत फक्त बसून ठेवलं जातं। 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही। तर स्टार्टिंगला त्या ठिकाणी ते उंची घेत आहे, ज्या मुलांची उंची बसत नाही तर त्यांचं सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे सगळ्यात लास्टच्या बॅचमध्ये, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना आज 12 वाजेपर्यंत तिथं बसून ठेवलं आणि जसे रातचे 12 वाजले तसंच ज्या विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर मुलांचे हॉल तिकीट स्कॅन त्या ठिकाणी केलं जात आहे। हॉल तिकीट सगळ्याचे स्कॅन होते आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी एक बॅच त्या ठिकाणी जे समोर मुले रांगेमध्ये लागले राहते तर त्या 100-100च्या बॅचेस सर्वात अगोदर त्या ठिकाणी पळवते, ठीक आहे। तर जेव्हा 100 मुले त्यांनी ट्रॅकवर सोडले तर त्या ठिकाणी आर्मीवाले मुलांना पूर्ण मोटिवेशन त्या ठिकाणी करत आहे आणि माहिती देत आहे की आपल्याला 4 राऊंड मारायचे आहे, कोणाच्या अंगावर पाळायचं नाही, आपल्याला पळायचं नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर कोणाला पाळू नका, ठीक आहे। तर ते माहिती देतात ग्राउंडच्या अंदरचे आपल्याला 4 राऊंड मारायचे आहे आणि ते सर्व सांगते पहिला राऊंड झाला बा, दुसरा राऊंड झाला, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर आज एका बॅचमध्ये जवळपास 100 मुले त्यांनी 100 मुलांची बॅच तयार केली रनिंगसाठी आणि ते ट्रॅकवर बसवली, ठीक आहे। आणि त्यामध्ये 10-10च्या रांगा होत्या 10, ठीक आहे। तर टोटल 100 पोरं एका बॅचमध्ये त्यांनी बसवले आणि 1600 मीटर रनिंग गो म्हणायच्या वेळेस त्यांनी काय म्हटलं पिचेमूळ केलं। तर पिचेमूळमध्ये काय, जे पोरं समोर होते तर ते मुलं त्यांचा नंबर मागायला, जे मुलं मागवते त्यांचा नंबर समोर आलाय तर डायरेक्ट त्या ठिकाणी पिछे मूड गो असे ते म्हणत आहे। पुढचे पोरं आहे तर ते मागत आहे राहता आणि मागचे पोरं समोर चालले जात आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी प्रकार होता, एक लक्षात ठेवा। तर पिछे मूळ गो त्या ठिकाणी केला जाता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आज एका बॅचमध्ये 100 मुले रनिंगसाठी सोडले, 53 मुले रनिंगमध्ये पास करण्यात आले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 19 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे मुलं होते आणि एक अशी बॅच होती त्यामध्ये 100 मुले सोडले होते आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये 43 मुलं त्यामध्ये घेण्यात आले होते, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 24 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यामध्ये मुलं होते आणि 1600 साठी जो टाइम देण्यात आला होता तर 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत ॲक्सिलेंटसाठी काय काय बॅचमध्ये टाइम देण्यात येतात आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट
45 सेकंडपर्यंत टाइम देण्यात येत आहे। आणि काही बॅचमध्ये ज्या बॅचमध्ये कमी पोरं घेतले तर त्या बॅचमध्ये कमी टाइम दिला जाता, म्हणजे 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटसाठी आणि 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपसाठी। ठीक आहे, ज्या ग्रुपमध्ये जास्त पोरं घेतले त्यामध्ये पूर्ण टाइम त्या ठिकाणी दिला जाता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ज्यांनी रनिंग काढली त्या मुलांना फक्त त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर जे मुलं रनिंगमध्ये कटले त्यांचे हात त्या ठिकाणी बाल्टीमध्ये बुडवल्या जात आहे आणि त्यांना तिथून जे आपल्या बॅगे घेऊन डायरेक्ट गेटच्या बाहेर त्या ठिकाणी काढत आहे। आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांचे सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जातात, ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का। तर हे सर्व झाल्यानंतर ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांची सर्वात अगोदर त्या ठिकाणी बायोमॅट्रिक्स त्या ठिकाणी होता आणि बायोमॅट्रिक्समध्ये मुलांचे थंब वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। आणि बायोमॅट्रिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचं काय होतं, त्या ठिकाणी 10 पुलअप्ससाठी मुलांना नेलं जात आहे। तर 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। 10 पुलअप्स तुम्हाला त्या ठिकाणी काढायच्या। 10 पुलअप्स जर तुम्ही काढलं तर तुम्हाला 40 मार्क त्या ठिकाणी भेटणार आणि ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर 60 गुण तुम्हाला भेटणार आहे। तर असं 100चं हे फिजिकल होत आहे। पुलअप्स झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची लॉंग जंप घेतली, लॉंग जंप घेतल्यानंतर झिगझॅग घेतला जात आहे आणि झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन मुलांना बसून ठेवलं जातं आणि सर्वात अगोदर मुलांची त्या ठिकाणी उंची घेतल्या जातात। तर उंची 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे। 168 सेंटीमीटरपेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल अपात्र केला जात आहे, फेल केला जात आहे। ठीक आहे, 168 सेंटीमीटर उंची लागत आहे। छाती 78 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि उंचीनुसार वजनामध्ये सुद्धा मुलं काही त्या ठिकाणी कटत आहे। वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल 1 किलो किंवा अर्धा किलो जरी खाली असेल अपात्र केला जाते जागेवर आणि फेल केला जाते, एक लक्षात ठेवा। तर 50 किलोच्या वरतं आपलं वजन असलं पाहिजे। ज्यांचं सुद्धा 50 किलोच्या खाली जर वजन असेल अर्धा किलो म्हणा 1 किलो तर केळं वगैरे सोबत न्यायचे। रनिंग झाल्यानंतर आपण ते केळं खायचे, पाणी वगैरे प्यायचं भरपूर, तर तेवढंच आपलं एखादा किलो त्यामध्ये वाढणार आहे। ठीक आहे, तर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो मेहनत त्या ठिकाणी वाया गेली नाही पाहिजे, एक लक्षात ठेवा। तर वजनामध्ये त्या ठिकाणी मुलांना काढत आहे, वजनामध्ये त्याच मुलांना काढत आहे जे मुलं ॲक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढत आहे। जे मुलं ॲक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढत आहे त्यांनाच वजनामध्ये त्या ठिकाणी काढत आहे, एक लक्षात ठेवा। आणि ज्या मुलांनी ॲक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यापैकी काही उंचीमध्ये भरपूर मुलं काढत आहे आणि छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं त्या ठिकाणी काढल्या जात आहे। ठीक आहे, जे ॲक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढत आहे महिन्यातनं तर ते मुलं सुद्धा बाहेर त्या ठिकाणी होत आहे उंची छातीमध्ये। ठीक आहे, तर एवढं त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, आणि या ठिकाणी जे आपण पाहिलं तर एका दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो 600-700 पोरं बोलावलं जातं आणि GDचं ग्राउंड होतं आज। आणि हे सर्व झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र लागत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, 25 फोटो लागत आहे, आधार कार्ड लागत आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि NCC जर झालं असेल तर हे सर्टिफिकेट नाही, NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर ते सर्टिफिकेट नाही, NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर ते सर्टिफिकेट नाही। आणि नोटरी सुद्धा त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, नोटरी तुम्हाला त्या ठिकाणी न्यायची आहे, नोटरी सुद्धा चेक केला जात आहे। आणि हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले हे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी आर्मीवाले घेत आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक करत आहे मुलांचे आणि एक झेरॉक्स मुलांपासून घेत आहे। तर 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ राहू द्या, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही। तर झेरॉक्स तुम्हाला काय कायच्या काढायच्या, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, बस एवढ्याच तुम्हाला झेरॉक्स काढायचे आहे। बाकी दुसऱ्याच्या झेरॉक्स काढल्या नाही चालते। आणि सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे। तर ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट लिहा आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा न्या, काहीही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही, काहीही अडचण येणार नाही। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ अपडेट तुम्हाला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।